Namaskar, dear student. I am Ramesh Newell. I welcome all of you in our online classes. Today, we are seeing the lesson The Cope and the Anthem. We have seen icebreaker activity in the last video. Today, we are seeing lesson. We are seeing lesson here line to line. You must understand the words in the lesson. You must understand the phrases in the lesson. You must use them in our day-to-day life. So we are seeing them line to line, the lesson, word to word and line to line, the lesson. You will understand the parts of speech of the words. You will understand the verbs, noun from the lesson, and these words you will use then in your daily life. This is our motives. So I am seeing the lesson line to line and word to word. The Cope means police. Anthem means गीत आपल्याला म्हणता येईल, राष्ट्रगीत आपण म्हणतो. द कोप अँड द अँथेम या दोन गोष्टींचा इथे हिअर इज टेकन सोफी अ कॅरेक्टर. तर फर्स्ट देर इज गिवन इंट्रोडक्शन ऑफ द रायटर. रायटरचा इंट्रोडक्शन दिलेले आहे. द लेसन इज रिटन बाय ओ हेनरी. ओ हेनरी इज ए पेन नेम ऑफ, पेन नेम मीन्स निक नेम, टोपण नाव आपण त्याला म्हणतो. इट इज ऑफ विलियम सिडनी पोर्टर. यांचं हे निक नेम आहे. तर यांनी ओ हेनरी या टोपण नावाने लिखाण केलेलं आहे. यान अमेरिकन रायटर इज ए बेटर नोन बाय हिज पेन नेम ओ हेनरी अँड ही इज फेमस इन अमेरिका बाय द नेम ऑफ ओ हेनरी. ओ हेनरी नावाने ही गॉट फेम, त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे आणि त्यांनी लिखाण केलेलं आहे. ही वॉज ए होरॅसियस रीडर सिन्स चाइल्डहुड. म्हणजे होरॅसियस म्हणजे इथे अतृप्त. ही हॅड ए स्ट्रॉंग ॲबिलिटी ऑफ रीडिंग. होरॅशियस रीडर फ्रॉम हिज चाइल्डहुड. त्यांना वाचनाचा काय होता, हॉबी होती असं म्हणता येईल आपल्याला. ही हॅड ए हॉबी ऑफ रीडिंग. त्यांना वाचनाचा छंद होता आणि म्हणून त्यांना इथे काय म्हटलेलं आहे, ही वॉज ए होरॅसियस रीडर असे म्हटलेलं आहे. ही स्टार्टेड ह्युमरस वीकली. विनोदी त्याने साप्ताहिक चालू केलेले होते. ही स्टार्टेड ह्युमरस वीकली. द रोलिंग स्टोन अँड व्हेन द व्हेंचर फेल्ड. हे त्यांचं काही लिखाण आहे. ही जॉईंड द हॉस्टन पोस्ट ॲज ए रिपोर्टर. हॉस्टन पोस्ट नावाचं एक न्यूजपेपर आहे. त्या न्यूजपेपरमध्ये ते जॉईन झाले. ही गॉट ए जॉब. कॉलमनिस्ट. कॉलम म्हणजे एक विशिष्ट हेडिंग खाली लिहिणारा व्यक्ती, त्याला कॉलमनिस्ट म्हणते. ऑकेजनल मीन्स कधी कधी, नॉट ऑलवेज. कधी कधी ते काय कार्टुनिस्टसुद्धा काढायचे. कार्टुनिस्ट म्हणून सुद्धा त्यांना फेम मिळाली आहे. रिपोर्टर म्हणून, कॉलमनिस्ट म्हणून, ऑकेजनल, कार्टुनिस्ट हे त्यांचे तीनही जॉब, तीनही वर्क हे न्यूजपेपरशी संबंधित आहे. हेअर इन शॉर्ट here is given the introduction of O. Henry means William Sidney Porter. He was a person of America. The story, the Cope and the Anthem या विषयीचे आपल्याला आता 2-3 पॅरेग्राफ्स आर गिवन. 3 पॅरेग्राफ्स आर गिवन. थोडक्यात आपल्याला लेसनमध्ये व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द लेसन यू गेट. You read again and again this introductions 3 paragraph. You will get the idea of what is in the lesson. So read again and again and put in the remembrance this information. It is useful for you when you write the questions answer लिहाल त्यावेळेला तुम्हाला ते लिहायला मदत होईल. The story, the Cope and the Anthem
इज ऑफ द ओ हेनरीज वेल नोन स्टोरी. हे एक चांगली वेल नोन स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज द लर्न स्माईल विथ अ टीयर. तर त्यांच्या याच्यामध्ये एकदा ते हसायला तर लावतात आणि नंतर काय टीयर्स डोळ्यामध्ये. म्हणजे इथे आपल्याला काय दिसते, ऑपोजिट थिंग्स त्यांच्या याच्यामध्ये दिसते. एकीकडे हसायला लावायचं आणि दुसऱ्याकडे डोळ्यात काय आणायचे, टीयर्स आणायचे. म्हणजे अशी ऑपोजिट थिंग त्यांनी मांडलेली आहे. व्हिच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट. ते आपल्या थॉटला, विचारांना एकदम ट्विस्ट करतात, पलटवून देतात. ही त्यांची स्टाईल आहे. अँड एंडिंग इन द ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. आणि एव्हरी स्टोरीमध्ये द कोप अँड द अँथेम इज अ स्टोरी. आणि या स्टोरीमध्ये सुद्धा त्यांनी ट्विस्ट घेतलेला आहे. एकदम वी कांट इमॅजिन दॅट दिस विल हॅपन. आपल्याला इमॅजिनच करू शकत नाही का अशा प्रकारे हॅपन होऊ शकते. इन हिज स्टोरी ही ब्रिंग्स द डिफरंट क्लायमॅट, डिफरंट एंड त्यांच्या स्टोरीमध्ये आणतात. तर अशा प्रकारे त्यांची रायटिंगविषयी सांगितलेलं आहे, रायटिंग स्टाईलबद्दल इथे सांगितलेली आहे. कोप अँड अँथममध्ये सुद्धा डिफरंट एंडिंग, वी कांट इमॅजिन दॅट ॲट द लास्ट इट विल टेक प्लेस. अशा प्रकारे घडेल बॉस. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलं आहे, इन धिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोफी इज ए व्हॅगाबॉन्ड अँड ए पर्सन विथ ए क्रिमिनल बॅकग्राऊंड. हिअर इन द स्टोरी द कोप अँड द अँथेम देर इज अ सोल कॅरेक्टर. एकमेव कॅरेक्टर आहे त्यांनी घेतलेला आहे, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की सोफी हाऊ इज सोफी इज अ वॅगॅबॉन्ड. वॅगॅबॉन्ड मीन्स वांडरर. एका ठिकाणी ही इज होमलेस आहे, त्याला घर नाही आहे आणि क्रिमिनल बॅकग्राऊंडचा व्यक्ती आहे. आपल्याला इथे सांगितलेलं आहे ही हॅड ए क्रिमिनल बॅकग्राऊंड, ही इज नॉट ए गुड पर्सन, ही डू थेफ्ट, ही बीट एनीवन, कोणाला मारतो, कोणाला कधी थेफ्ट करतो. अशा प्रकारे क्रिमिनल बॅकग्राऊंडचा व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीची स्टोरी रायटरने इथे दिलेली आहे. ही मेक्स different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. Here, writer told in the story The Cope and the Anthem, सोफी ट्राय करतो, वेगवेगळे प्रयत्न करतो. व्हेर ही वॉन्टेड टू गो इन टू द प्रिझन. त्याला प्रिझनमध्ये जायचं आहे. व्हाय ही वॉन्टेड टू गो इन टू द प्रिझन. इन अमेरिका इन विंटर सीझन देर इज अ सेवर कोल्ड. तिथे खूपच जास्त थंडी पडते. सेवर मीन्स जास्त. आणि त्याच्यापासून ही हॅड नो होम, ही इज होमलेस, ही इज वॉन्डरर. आता त्याला स्वतःचं प्रोटेक्शन करायचं आहे विंटरपासून. अँड सोफी थॉट दॅट prison is the best place for him to spend winter season घालविण्यासाठी बेस्ट प्लेस आहे बुवा प्रिझन. म्हणून तो काय विचार करतो की आपण कसंही करून प्रिझनमध्ये जायचं, म्हणून तो डिफरंट ट्रिक्स यूज करतो. तर त्या ट्रिक्सबद्दलची इथे रायटर डिस्क्राईब केलेला आहे. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. स्टोरीचा एंड त्यांनी अनएक्सपेक्टेड, वी कांट एक्सपेक्ट करणे म्हणजे अपेक्षा करणे आणि एक्सपेक्टच्या अपोजिट अनएक्सपेक्टेड वेने एंड झालेली आहे. वी कांट एक्सपेक्ट. ज्यावेळेला तो इथे डिफरंट स्टोरी सांगितल्या. व्हेन ही ट्राईड टू गो इन टू द जेल. ज्यावेळेला तो जेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला पोलीस डिडंट कॅच हिम, पोलीस त्याला पकडत नाही. आणि व्हेन ही डिसाइड्स टू बिकेम ए गुड पर्सन अँड नॉट टू गो इन टू द जेल. डिसाईड करतो की आता मला जेलमध्ये जायचं नाही. आय वॉन्ट टू बिकेम ए गुड पर्सन, आय वॉन्ट टू लिव्ह ए लाईफ. मला जीवन जगायचं आणि ते चांगलं जीवन जगायला, नोबल पर्सनसारखं जगायचं. अँड दॅट टाईम ॲट द एंड ऑफ द स्टोरी पोलीस कॅच हिम, त्याला पकडतात. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज फ्युटाईल अटेम्प्ट. फ्युटाईल मीन्स इन व्हेन, व्यर्थ अटेम्प्ट केलेले. अटेम्प्ट मीन्स ट्राय, म्हणजे प्रिझनमध्ये जाण्याचे, कन्फाईनमेंटमध्ये जाण्याचे त्यांनी वेगवेगळे ट्राय केलेले आहेत. त्या ट्रायचं वर्णन इथे केलेलं आहे. डिपिक्ट करणे म्हणजे वर्णन करणे. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज
futile attempt to get arrested in a very humorous वेन. ह्युमरस पद्धतीने त्यांनी मांडलेले आहे. द कोप अँड द अँथेम इज अबाउट द फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. हिअर सोफी हॅज ए फ्रीडम. सोफीला फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, आणि तो स्वातंत्र्य आणि कन्फाइनमेंट या दोन गोष्टी इथं मांडलेल्या आहे. इनिशियली म्हणजे बिगिनिंग, सुरुवातीला, या लेसनच्या सुरुवातीला, या स्टोरीच्या सुरुवातीला सोफी फील्स दॅट देर इज ए फ्रीडम. आता ह्या दोन गोष्टीबद्दल कसं मांडलेलं आहे ओ हेनरी यांनी डिपिक्ट केलेलं आहे. देर इज ए फ्रीडम. कुठे फ्रीडम आहे? फ्रॉम मिझरीज अँड वरी. म्हणजे ही थॉट, सोफी थॉट दॅट इन जेल, इन प्रिझन, इन कन्फाइनमेंट देर इज ए फ्रीडम. त्याच्या म्हणण्यानुसार फ्रीडम आहे बा, त्याला स्वातंत्र्य आहे. आणि इकडे आपण पाहतो समाजामध्ये नो वन गोज टू जेल बिकॉज देर इज नो फ्रीडम असं आपण म्हणतो. दे डोंट गो देअर, दे फ्रायटन जेलमध्ये जाण्याला. परंतु अकॉर्डिंग टू सोफी थॉट दॅट देर इज फ्रीडम इन द जेलमध्ये फ्रीडम आहे बा सोफीला वाटते. कशापासून त्याला फ्रीडम भेटेल? फ्रॉम मिझरीज अँड वरी. मिझरी आहे, मिझरी म्हणजे दुःख, वरी म्हणजे चिंता. हेअर इज एव्हरीडेज मील्स वरी. आपल्याला दररोज जेवणाची चिंता आहे का? हाऊ टू लिव्ह, हाऊ टू टेक अ शेल्टर. त्याच्याजवळ शेल्टर प्लेस नव्हतं म्हणून त्याला त्याचं दुःख होतं. काही हेअर इज नो पर्सन टू हेल्प हिम, हेअर इज नो वन टू टेक केअर ऑफ हिम. त्याची काळजी घ्यायला कोणी नव्हतं. अँड इन द प्रिझन देअर ही गेट ए फ्रेंड. तिथे त्याला फ्रेंड भेटत होते म्हणून त्याला असं वाटते का देर इज अ फ्रीडम इन द प्रिझम. इन कन्फाइनमेंट मीन्स प्रिझन. इथं आपल्याला फ्रीडमविषयी सांगितलं आहे. त्यातला फ्रीडम तिथे भेटणार आहे आणि ते फ्रीडम कुठं भेटणार आहे? कन्फाइनमेंटमध्ये, प्रिझनमध्ये भेटणार आहे. द नोट्स ऑफ द अँथेम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड. आणि ॲट द एंड ऑफ द स्टोरी व्हॉट हॅपन? द नोट ऑफ द अँथम व्हेन यू गो टू द चर्चकडे जातो तर त्यावेळेला तो अँथेम ऐकतो, एक गाणं ऐकतो, नोट ऐकतो, म्युझिक चालू असते, त्या म्युझिकमधली नोट ऐकतो आणि तो स्वतःला ट्रान्सफॉर्म होते. त्या नोटमुळे तो ट्रान्सफॉर्म होतो आणि रिझोल्व दॅट टाईम ही तो डिसाईड करतो की रिझोल्व करणे म्हणजे डिसाईड करणे, टू वर्क हार्ड. आता आपण लिव्ह ए सिम्पल लाईफ, वर्क करायचं जस्ट ॲज अदर पर्सन वर्क, तसं आपण बी सुद्धा काम करायचं आणि लिव्ह ए सिम्पल लाईफ. सोफी फेसेस द आयरॉनी ऑफ द फेट ॲज द मोमेंट ही रिअलाइज द रिअल फ्रीडम लाईज इन द व्हर्च्युअस लाईफ. व्हर्च्युअस मीन्स रिअल लाईफ, वर्किंग इन द लाईफ. वर्क करून, काम करून जे चांगलं रिअलाईज होते, त्याला अंडरस्टँड होते. फ्रॉम द नोट ऑफ द अँथेम ऐकल्यामुळे, ते गाणं सॉन्ग ऐकल्यामुळे चर्चमधलं ते ही ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ, स्वतःमध्ये चेंज होते आणि अंडरस्टँड होते त्याला का फ्रीडम इज नॉट इन द कन्फाइनमेंट. लास्टमध्ये कळते त्याला. हेअर इन द लेसन ही ट्राईड मेनी टाईम टू एंटर इन टू द प्रिझनमध्ये जाण्याची मेनी ट्राय करतो, परंतु ऑल आर हिनवेन, सगळे व्यर्थ जातात. त्याचीच खूप मोठी चर्चा रायटरने ह्युमरस वेने इथे मांडलेला आहे. यू एन्जॉय इट, तुम्ही एन्जॉय करता ते. आणि लास्टमध्ये त्याला कळते, ही अंडरस्टँड ॲट द लास्ट दॅट रिअल फ्रीडम इज लिव्हिंग ए सिम्पल लाईफ, व्हर्च्युअस लाईफ. सिम्पल लाईफमध्ये, रिअल लाईफ जगण्यामध्ये खरं फ्रीडम आहे, त्याला अंडरस्टँड होते. ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट बट अनएक्सपेक्टेड चेंज टेक प्लेस देअर. एकदम चेंज होतो की पोलीस केम देअर अँड पुट हँड्स ऑन हिम. व्हॉट आर यू डुईंग हिअर? तू काय करत आहे इथे? ही सेज आय एम नथिंग डुईंग, आय डू नथिंग, कम विथ अस. मग आमच्यासोबत जा. बिफोर ही हॅड डन मेनी रॉंग थिंग्स तो करतो. मेनी लॉज ही ब्रोक. दॅट टाईम पोलीस डिडंट अरेस्ट हिम, पोलीस त्याला अरेस्ट करत नाही. ॲट द एंड ऑफ द स्टोरी देअर ही डू नथिंग क्राईम, एकही क्राईम करत नाही तरीसुद्धा पोलीस टेक हिम. दिस इज द आयरॉनी
रायटर डिपिक्टेड इन द स्टोरी. या लेसनमध्ये तेच पॅराडॉक्स इथे मांडलेला आहे, अपोजिटनेस इथे मांडलेलं असल्याचं दिसून येते. नाव वी आर गोइंग टू सी द रिअल लेसन हिअर, द कूप अँड द यांथेम. From the introduction of the writer and introduction of the story, you understand what is in the lesson. We are going to see line to line, word to word, the cope and the anthem. Ha lesson. See first paragraph. It is given on page number 28. The cope and the anthem. Sophie left his bench and strolled out of the square and across the level of a sea asphalt. सोफी लेफ्ट, लिव्हचं पास्ट टेन्स आहे, LEAVE. लिव्ह मीन्स सोडणे आणि लेफ्ट त्याचं पास्ट टेन्स आहे. सोफी लेफ्ट इज बेंच अँड स्ट्रोल्ड मीन्स वॉक इन ए लिझायरली वे. ही हॅड ए लिझायर टाईम. लिझायर म्हणजे फुरसुतीचा वेळ आहे त्याच्याजवळ. डिफिकल्ट वर्ड पहा, इथल्या इथेच दिलेली आहे. द टेक्स्टबुक इज पब्लिश इन ए व्हेरी विट्टी वेने छापलेले आहे. तुम्हाला डिफिकल्ट वर्ड पाहायला शेवटी त्रास होत होता आणि त्याच्यामुळे हेअर इज गिवन डिफिकल्ट वर्ड. आउट ऑफ द स्क्वेअर, स्क्वेअरमध्ये बेंच होता, त्या बेंचवर बसलेला होता. अँड अक्रॉस, समोर निघाला. अक्रॉस द लेवल सी ऑफ द ॲस्फाल्ट. ॲस्फाल्ट मीन्स टार रोड. सी लेवल म्हणजे समुद्राच्या बाजूलाच तिथे रस्ता होता, त्या रस्त्याने. व्हेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ एव्हन्यू फ्लो टुगेदर. हे दोन रस्ते आणखी जात होते, त्या टार रोडकडून जात होते. ब्रॉडवे अँड फिफ्थ एव्हन्यू फ्लो टुगेदर. अप ब्रॉडवे ही टर्न, आणि ब्रॉडवेने तो गेला आणि अप ब्रॉडवे ही टर्न, काही दुरून मग टर्न झाला. अँड स्टॉप ॲट ए लक्झुरियस कॅफे. ही सॉ लक्झुरियस म्हणजे एकदम आरामदायी कॅफे, एकदम चांगलं कॅफे तो पाहतो. अँड ही स्टॉप देअर. सोफी हॅड ए कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. आता सोफीमध्ये काय आहे? कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे. इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज व्हेस्ट अपवार्ड. व्हेस्ट मीन्स त्याचं जॅकेट. ही जॅकेट घातलेलं आहे त्याने आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो खालून वरपर्यंत, तर तशा प्रकारे त्याच्यामध्ये फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवार्ड ही वॉज शेवन. हिअर इज डिस्क्राईब हाऊ सोफी. सोफी कसा आहे हे सांगितलेलं आहे आपल्याला. कॅरेक्टर त्याचं एक्सप्लेन केलेलं आहे. ही वॉज शेवन, हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय ए लेडी मिशनरी ऑन थँक गिविंग डे. हेअर ही आज शेवन केलेली आहे म्हणजे दाढी केलेली आहे. हिज कोट वॉज ट्रिम, कोट आहे त्याने घातलेला आणि ट्रिम आहे तो. अँड ही हॅड ए ब्लॅक बो, त्याला बो लावलेली आहे आणि बो त्याला प्रेझेंटेड केलेली होती मिशनरीने, म्हणजे चर्चमध्ये त्याला इथे दिलेलं आहे. थँक्स गिविंग डेबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे. 4th Thursday of the November marked by religious observance and traditional meal. त्या दिवशी मील दिल्या जाते आणि काही लोकांना प्रेझेंट दिल्या जाते चर्चमध्ये. तर त्याला सुद्धा त्या थँक्स गिविंग डेला बो मिळालेली होती. इफ ओनली ही कुड रीच ए टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वूड बी हिज. ही हॅड ए कॉन्फिडन्स. आता कॉन्फिडन्स कशाचा होता त्याच्याजवळ? ही हॅड ए कॉन्फिडन्स दॅट आय विल रीच द लक्झुरियस कॅफे. लक्झुरियस कॅफेमध्ये जाईल अँड देअर आय ईट ए डिनर. एकदम 5 स्टार लक्झुरियस कॅफे होतं ते आणि तिथे मी जाईल. अँड आय ईट ए मील, मी तिथे जेवण करेल आणि नो वन विल सस्पेक्ट. याचा त्याला कॉन्फिडन्स होता. अँड आफ्टर दॅट डिनर आय विल पे नो मनी. मी काही पैसे देणार नाही. अँड दे विल कॉल द पोलीस. ते पोलिसांना बोलावे मग, आणि नंतर मला काय होईल? आय विल गेट ए जेल. अशा प्रकारे याबद्दल त्याला कॉन्फिडन्स होता की देअर आय विल गेट ए मील अँड देन अल्टिमेट एम, त्याचं शेवटलं एम होतं की प्रिझनमध्ये जाणं. बिकॉज देअर वॉज ए सेवर कोल्ड वॉज स्टार्टिंग.
सेवर कोल्ड स्टार्टिंग होणार होती आणि त्याच्यासाठी त्याला ही वॉन्टेड टू प्रोटेक्ट हिमसेल्फ, स्वतःला प्रोटेक्ट करायचं होतं, संरक्षण करायचं होतं आणि त्या सेवर कोल्डपासून. सो ही वॉन्टेड टू कन्फाइनमेंट, ही वॉन्टेड टू जेल, म्हणून त्याला जेलमध्ये जायचं आणि त्याच्यामुळे त्या जेलमध्ये आपण आज जाऊच बुवा, ही हॅड ए कॉन्फिडन्स, त्याला कॉन्फिडन्स होता त्याचा. कशामुळे कॉन्फिडन्स होता? व्हाय ही हॅड ए कॉन्फिडन्स? बिकॉज ही हॅड रो ए जॅकेट, त्याने जॅकेट व्हेस्ट घातलेलं होतं. ही हॅड कोट अँड ही वॉज शेवन केलेलं होतं. अँड ही हॅड ए क्लीन बो अँड ही वॉज लुकिंग व्हेरी स्मार्ट. ही थॉट दॅट नो वन हॅड ए सस्पेक्ट, कोणी सस्पेक्ट घेणार नाही का. ही हॅड नो मनी बिफोर ए मील, जेवण करण्यापूर्वी कोणीही त्याच्यावर संशय घेणार नाही असं त्याला वाटलं आणि म्हणून ही हॅड ए कॉन्फिडन्स, असा कॉन्फिडन्स होता. इफ ओनली ही कुड रीच द टेबल. बट आता काय झालं? इट इज अपोजिट थिंग रायटर हॅज टोल्ड हिअर. इफ ओनली ही कुड रीच द टेबल इन अ रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वुड बी हिज. इफ ही कुड रीच द टेबल, जर पोहोचला, जर इफचा उपयोग केला, जर पोहोचला असता तर अनसक्सेसफुल सक्सेस वुड बी हिज. अनसस्पेक्टेड, तर देर वॉज नो सस्पेक्ट, सस्पेक्ट म्हणजे संशय, तिथं काही संशय नव्हता जर तो रीच झाला असता. बट ही डिडंट रीच टू द टेबल ऑफ द लक्झुरियस रेस्टॉरंटच्या टेबलपर्यंत पोहोचलाच नाही. जर पोहोचला असता तर नो वन सस्पेक्ट ऑन हिम अँड ही वेंट टू जेलमध्ये गेला असता. बिकॉज ही हॅड नो मनी टू पे द बिल चुकवण्यासाठी पैसे नव्हते. परंतु व्हॉट हॅपन? ही डिडंट रीच देअर. का नाही पोचला? रायटर एक्सप्लेन नेक्स्ट. द पोर्शन, हा तो इमॅजिन करून राहिला इथे. द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबोव द टेबल वूड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि त्याचा अप्पर व्हिच पोर्शन इज सीम फ्रॉम द टेबल, म्हणजे समोरच्या व्यक्तीला दिसणार होता त्याचा वेस्टपासूनचा अप्पर पोर्शन, तो कसा होता? इट वॉज नीट, एकदम चांगला होता आणि नो वन विल सस्पेक्ट ऑन हिम, त्याच्यावर कोणी संशय घेऊ शकत नव्हता का ही इज ए पुअर, ही इज ए वॅगॅबॉन्ड पर्सन आहे बा म्हणून. अँड ही हॅड नो मनी, नो वन. द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबोव द टेबल वूड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. तो इमॅजिन करून राहिला की रोस्टेड मलाड डाक, तिने तिथे काय खाल्लं असतं इमॅजिन करून राहिलं. रोस्टेड म्हणजे चांगलं शिजवलेलं, मलाड डाक म्हणजे वाईल्ड डक त्याने तिथे खाल्लेला असता, शिजवलेला चांगला. थॉट सोपी वूड बी अबाउट द थिंग विथ ए बॉटल ऑफ वाईन, एक त्याने वाईन घेतलेली असते, एक बॉटल वाईनसुद्धा ड्रिंक केलेली असते. देन सम चीज, ए कप ऑफ कॉफी अँड सिगारसुद्धा घेतली असते. हे सगळं त्याने एन्जॉय केलं असतं. तो इमॅजिन करू लागला, थॉट करू लागला. $1 फॉर द सिगार वूड बी इनफ अँड इफ ही हॅड टू पे इन कॅशमध्ये त्याला जर सिगारचे पैसे द्यावे लागले तर $1 सफिशियंट होते बा. $1 फॉर द सिगार वूड बी इनफ, सफिशियंट. द टोटल वूड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजर. आणि कॅफे टोटल ऑफ मील, जेवण ड्रिंकिंग वगैरे सगळ्याचं जे होईल बा, तर हे काही खूप होणार नाही. आपलं काही मॅनेजमेंटला जो कॅफेचा मॅनेजमेंट आहे त्याला खूप असा मोठा लॉस होणार नाही आहे असं त्याला वाटलं. की ते मला बा एकदम रिव्हेंज घेईन माझा, काही असं काही नाही होणार. येट मीट वूड लिव्ह हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. विंटर आयलँड मीन्स कन्फाइनमेंट, जेलमध्ये जाण्यासाठी त्याचं हा जर्नी म्हणजे प्रिपरेशन ही चांगली होईल. ही गेट देअर द मील चांगलं जेवण भेटेल, हॅपी, समाधानाने तो जाईल बा. ही थॉट, हे त्याने विचार केला. बट देअर इज टोल्ड दॅट ही डिडंट रीच द टेबल. तो टेबलपर्यंत पोचला नाही. का पोचला नाही? हिअर इज गिवन इन द नेक्स्ट पॅरेग्राफ. बट याज सोफी सेट फूड इनसाइड द रेस्टॉरंट डोअर. अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं इफ ही कुड रीच देअर, इफ ही कुड रीच ए
टेबलपर्यंत पोहोचला असता तर बट ही डिडंट रीच द टेबलपर्यंत पोहोचलाच नाही. काय झालं मग असं मधात इथे आपल्याला सांगितलं थॉट केला का असं मी जेवण करेल तसं करेल. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर. व्हॉट हॅपन? ही हॅड ए टॅटर्ड ट्राउझर. टॅटर्ड मीन्स ओल्ड अँड ब्रेक झालेले, फाटलेले म्हणता येईल आपल्याला. टॅटर्ड त्याचे फाटलेले जुने. टॅटर्ड ट्राउझरकडे कोणाचं लक्ष गेलं? त्या वेटरचं लक्ष गेलं. ट्राउझर म्हणजे फुल पॅन्ट आपण म्हणतो. तर आय फेल अपॉन मीन्स फाईंड अनएक्सपेक्टेडली, म्हणजे त्याचं लक्ष गेलं त्याच्या टॅटर्ड ट्राउझर अँड डेकॅडंट शूज. डेकॅडंट मीन्स ओल्ड अँड वॉर्न आउट, जुने झालेले. टॅटर्ड फाटलेला ट्राउझरकडे, म्हणजे इथेच अगोदरच सांगितलेलं आहे का अप्पर पोर्शन ऑफ द टेबलच्या अप्पर पोर्शन जो राहणार होता, म्हणजे तो इट वॉज अ ट्रिम, तो कसा नीट होता वरचा पोर्शन. अबोव द वेस्ट, आपल्या कमरेचा वरचा पोर्शन कसा होता? नीट अँड क्लीन होता. परंतु बिलो पोर्शन ऑफ द वेस्ट कसा होता? ही हॅड ए टॅटर्ड ट्राउझर, डिकॅडंट शूज, म्हणजे त्याचे फाटलेले जोडे. हे या गोष्टीवर लक्ष गेलं. कोणाचं गेलं? रेस्टॉरंटच्या वेटरचं. अँड स्ट्रॉंग अँड रेडी हँड टर्न्ड him about and convey him in silence and hashed to the sidewalk and averted the ignoble fate of the menace mallard. What happened there? Head waiter fell eye upon him, find him. त्याच्या कशाकडे लक्ष गेलं? त्याच्या टॅटर्ड ट्राउझरकडे लक्ष गेलं आणि त्या डेकॅडंट शूजकडे लक्ष गेलं. आणि त्याच्यामुळे ही वेटर स्ट्रॉंग अँड रेडी हँड. स्ट्रॉंग हँड कोणाचे होते? इट वॉज द हँड ऑफ द वेटर. टर्न हिम अबाउट अँड टोल्ड हिम, कन्वे म्हणजे सांगणे त्याला. टोल्ड हिम इन सायलेन्स अँड हॅश टू द साईडवॉक अँड अव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनान्स मेलार्ड. तर अवॉइडेड झालं. तर जे काही समोर घडणार होतं का पोलीस टेक हिम अँड देअर विल बी ए क्वारल, तिथे भांडण झालं असतं, ते सर्व अव्हॉइडेड झालं. अव्हर्ट होणे म्हणजे काय होणे? अव्हॉइडेड होणे. इग्नोबलचं मिनिंग इथं आपल्याला दिलेलं आहे डिसऑनरेबल, म्हणजे ते तिथे जे काही आता डिसऑनरेबल घडणार होतं, सन्मानाचे घडणार नव्हते, कारण वेटरने त्याला पहिल्यांदा मारलं असतं. तर दे डिसऑनरेबल, इग्नोबल मीन्स डिसऑनरेबल घडलेलं असतं, ते सर्व काय झालं? डिडंट हॅपन देअर. मेनान्स मलार्ड ही डिडंट गेट वाईल्ड डक, ही मिस द चान्स. सोफी टर्न्ड ऑफ ब्रॉडवे. He come out and turned. It seemed that his route to the coveted island, here another word for the confinement साठी आलेला आहे, जेलसाठी आलेला आहे. coveted म्हणजे greatly desired. There he get various facility, त्याला खूप साऱ्या फॅसिलिटी भेटणार होत्या. त्याला म्हटलेलं आहे coveted island. coveted island means जेल, कन्फाइनमेंटमध्ये आयलँडवर वॉज नॉट टू बी अन इझी वन. तिथे जाण्याचा मार्ग एवढा इझी नाही असं त्याला नाऊ ही थॉट. सम अदर वे ऑफ एंटायरिंग द लिंबो. अनदर वर्ड इथं यूज केलेला आहे. लिंबो मीन्स कन्फाइनमेंट. बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. बॉर्डर प्लेस, लिंबो म्हणजे त्याचं रिअल मिनिंग सांगितलं आहे, पण लिंबो हा वर्ड इथे या लेसनमध्ये कशासाठी घेतलेला आहे? जेल, कन्फाइनमेंट म्हणून घेतलेला आहे. लिंबो मीन्स बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल, त्याला लिंबो म्हटलेलं आहे. तर त्या प्लेसवर जाण्याचा ही